विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. तुम्हाला हा डायलॉग आठवतोय का मला सांगा? ऑल इज वेल. ओके. एक हिरो आहे, त्याच्या पिक्चर मधला तो डायलॉग आहे. कुठला पिक्चर सांगायची गरजच नाहीये. मला आतापर्यंत आवडलेल्या पिक्चर पैकी वन ऑफ द बेस्ट तो पिक्चर आहे म्हणूया आपण. चांगला पिक्चर आहे. सिरियसली त्या सगळ्या गोष्टी आपल्याविषयी सांगितले, स्टुडंट विषयी. ओके. आणि त्यातला हा डायलॉग तर तुम्हाला माहितीच आहे. ऑल इज वेल. मी तुम्हाला सांगू का? तुम्हाला पण हे सांगायची आता वेळ आलेली आहे. खरोखर सगळं चांगलं चाललंय. सगळं छानच आहे. सिरियसली तुम्ही मन लावून अभ्यास करताय, छानच आहे. तुम्ही रिझल्टचा म्हणजे जो परिणाम येईल, रिझल्ट त्याचा विचार करू नका. तुम्ही प्रामाणिकपणे कष्ट घ्या. मी तुम्हाला सांगू का? इंजिनिअरिंगच्या 3rd इयरलाच तुम्ही गेट एक्झाम देऊ शकताय. बोलणं झालंय अगोदर, पुन्हा रिपीट करणार आहे मी. आणि या गेट एक्झाममध्ये याची तयारी तुम्हाला पहिल्या वर्षापासून करायची आहे. मी तुम्हाला सांगू का? M1, M2, M3 आता जशी तुमची ब्रांच असेल त्यानुसार तो फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयरचा सिलेबस हा गेट एक्झाममध्ये असतो. 11-12 त्याचं बेसिक सुद्धा तुम्हाला लागणार आहे. मग आज असा टॉपिक घेऊया बरं का बाळांनो, असा टॉपिक घेऊया लक्षात घ्या, की तो इंजिनिअरिंगला आहे म्हणजे आहे. पहिल्या सेमिस्टर किंवा दुसऱ्या सेमिस्टरमध्ये तुम्हाला त्याची गरजच लागणार आहे. ओके. मग मी हिंट देतो. अल्जेब्रिक सम ऑफ करंट ॲट एनी जंक्शन इस अल्वेज इक्वल्स टू 0. ओके. आणि अल्जेब्रिक सम ऑफ ई-एम-एफ आणि अल्जेब्रिक सम ऑफ आय-आर दॅट इक्वल्स टू 0. हा कुठले लॉ आहेत सांगा बघू? किंवा रेशिओ ऑफ पोटेन्शियल डिफरन्स पर युनिट लेंथ इज नोन ॲज पोटेन्शियल ग्रेडियंट. ओके. एमीटर, व्होल्टमीटर हे सगळं कोणत्या टॉपिकमध्ये आहे? तो टॉपिक आज आपल्याला करायचा आहे आणि मी तुम्हाला सांगतो इंजिनिअरिंगच्या पहिल्या सेमिस्टरमध्ये किंवा दुसऱ्या सेमिस्टरमध्ये. हे असं का सांगतो मी पहिलं किंवा दुसरं? अरे युनिव्हर्सिटीनुसार चेंज होतायत. ओके. बेसिक इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग आमच्या वेळेस सिलेबसमध्ये तो सब्जेक्ट होता. आता पण नाव तेच असणार आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला डीसी सर्किट किंवा एसी सर्किट किंवा करंट इलेक्ट्रिसिटी या नावानं हा टॉपिक असणार आहे. मग तुम्हाला ते माहिती आहे. फ्लेमिंग्ज लेफ्ट हँड रूल, राइट हँड थंब रूल हे सगळं इंजिनिअरिंगला परत आहे. मग आज करंट इलेक्ट्रिसिटी. ओके. मग ॲप्लिकेशन वरती करंट इलेक्ट्रिसिटीचे 2 व्हिडिओ आहेत. डी-पी-पीच्या सोल्युशनचा पण व्हिडिओ आहे का चेक करा. चला मी तुम्हाला सांगतो. आज शेवटचा हा फ्री व्हिडिओ तुम्हाला देतोय. 1-2 दिवसाचं आहे तुम्हाला ॲडमिशन घ्यायचंच आहे क्रॅश कोर्समध्ये. तुम्ही थांबला होता लक्षात घ्या. बरीचशी मुलं बायोच्या पेपरसाठी थांबलेत आणि मला माहित आहे, की बायोचा पेपर झाला, की ते ॲडमिशन्स पण होणार आहेत. बऱ्याच मुलांचं इलेक्ट्रॉनिक सीएसचा तणाव आहे म्हणून मी एक-एक टॉपिक द्यायचं ठरवलंय. पण हे मोठे टॉपिक आहेत बरं का लक्षात घ्या. मोठे टॉपिक आहेत, इम्पोर्टंट टॉपिक आहेत. सोडायचं नाहीये लक्षात घ्या. मग आता सकाळी 5 वाजता उठल्या-उठल्या मी काय शेड्यूल देतो हे पाहायची तुम्हाला सवय लागलेली आहे. दिवसाची सुरुवातच केली आपण. सगळं चांगलं चाललंय, काही वाईट नाहीयेत. मी तुम्हाला सांगू का? काय होतं माहितीये का? नीट लक्ष द्या. इतर लोकं आपल्यापेक्षा पुढे चाललेत, म्हणून रडत बसणारी बघितलेत मी हजारो लोकं. हां, त्याचं चांगलं चाललंय ना, म्हणून मला त्रास होतोय. ही सवय सोडून द्या. त्याचं चांगलं चाललंय ना, मी पण आनंदी आहे. मी पण खुश आहे त्याच्या आनंदात आणि मी प्रामाणिकपणे कष्ट करतोय. ठीक आहे, माझं जे चाललंय, माझा अभ्यास जो होतोय तो ठीकच आहे. मी त्यात इम्प्रूव्हमेंट करेन ना, स्वतःशी ना तुलना करायचं. मग बघा ना, लाईफ एवढं भारी होईल ना, इतकं आनंदी जीवन जगाल ना, की बास, काही विचारच नाही करायचा. मग आता लक्षात आलंय तुमच्या. तुम्हाला एखादी गोष्ट जमत नाही, तुम्ही ती इम्प्रूव्ह करा आणि हो सगळ्यात महत्त्वाचं ज्याची भीती वाटते ना त्यालाच टार्गेट करा. त्या सब्जेक्टला बोलतोय मी हां. त्या पॉइंटला बोलतोय टार्गेट करा. ओके. आणि त्याच्यावर तुम्ही यश काय म्हणूया आपण विजय मिळवा त्या भीतीवर तुमच्या म्हणूया आपण. आणि क्लिअरली किती वेळा सांगू डर के आगे जीत है. कालचा दिवस माझा अतिशय, अतिशय आनंदात गेला बाळांनो, अतिशय आनंदात गेला. जेव्हा पालक भेटायला येतात आणि ते तुमच्याबद्दल 4 शब्द चांगले बोलतात, तर कोणाला नाही आनंद होणार? मग मला सांगा, असा आनंद तुम्हाला पाहिजे असेल, तर काय कशाची गरज आहे सांगा? तुम्हाला असा आनंद हवा असेल, तर तुम्हाला याची गरज आहे, रिझल्ट आणि रिझल्ट चांगला लावून दाखवावा लागेल. विचार करा ना, तुमचे पालक ताठमानेने तुमचं कौतुक करतायत, की माझा मुलगा एवढे पर्सेंटाइल पडले त्याला. मी तुम्हाला सांगू का? मला एक पालक आले होते भेटायला. तुम्हाला सांगतो किती 82-84 पर्सेंटाइल होते. पण पेढे घेऊन आले होते आणि खुश होते. ते म्हणले एवढं पण शक्य नव्हतं. पण माझ्या मुलानं ते केलं यात मला आनंद आहे. मी तुम्हाला सांगू का? खरोखर 84 ठीक आहे तुम्हाला कमी वाटतील मला माहिती आहे. पण
जो मुलगा अतिशय कमकुवत होता, तो जर एका महिन्यात 84 पर्यंत जात असेल, तर ते त्याने यश मिळवलंय आणि मला खूप सांगताना आनंद होतोय, की त्याचे पालक पण ग्रेटच होते म्हणूया आपण. विचार करण्यासारखी गोष्ट आहे की नाही? म्हणजे इथं 99.0 ला रडणारे बघितलेत मी, सी मिळणार नाही म्हणून. अरे पण 99 ला तुम्हाला वन ऑफ द बेस्ट मिळणार आहे की नाही? मग सगळं जे होतंय चांगल्यासाठी समजायचं. मी तुमचा थोडा वेळ घेतो अजून. मी 11वीत सगळ्या विषयात फेल झालो. मी 12वीत पण वर्ष माझं असंच गेलं. बोर्डच्या वेळेस ठीक आहे, ठीक-ठाक स्कोर झाला. इंजिनिअरिंगला पुन्हा बॅकलॉग होतच होते. वर्ष वाया गेलं नाही, पण काही सॅटिस्फाईड नव्हतं. मग हे सगळं माझ्या बाबतीत फार वाईट घडलं का? नाही. त्या हे जे 3-4 वर्ष माझ्या आयुष्यातली होती ना 11वी-12वी इंजिनिअरिंगचे पहिले 2-3, 2-3च पकडतोय. इंजिनिअरिंग 4 वर्षाचं असतं मला पण माहिती आहे. पण पहिले 2च वर्ष मी त्रासात होतो. नंतर मात्र सगळं जमलं मला म्हणूया आपण. पण ते 4 वर्ष होते ना माझ्या आयुष्यात, त्यातली प्रत्येक गोष्ट मी लक्षात ठेवली ना, मला झालेला त्रास आणि त्याचा मला आता फायदा होतोय. जर त्यावेळेस काय मला सांगा, त्यावेळेस जर मी 11वी-12वीत चांगला स्कोर केला असता. ओके. त्याच्यानंतर इंजिनिअरिंगमध्ये चांगला स्कोर केला असता. मी तुम्हाला खरं सांगू का, मी एम-पी-एस-सी, पण काहीतरी क्लिअर केली असती आणि आज मी कुठेतरी तो जॉब करत बसलो असतो. पण आज ते असं घडल्यामुळं मी माझ्या आयुष्यात सगळ्यात आनंदी आहे, की मला एक माझं आनंद देणारं क्षेत्र मला मिळालं. सॅटिस्फॅक्शन मिळते ना इथं. पैसा सगळ्यात इम्पोर्टंट नाहीये, सॅटिस्फॅक्शन इम्पोर्टंट आहे. आता मी तुम्हाला सांगतो, की काय प्रकार आहे माहितीये का, की आयुष्यात ना स्पर्धा स्वतःशी करा. दुसऱ्याच्या यशावर कधीही जळू नका म्हणूया आपण. आता हे जळू नका म्हणजे तुम्हाला शब्द कळाला असेल, की हेच इम्पोर्टंट आहे आणि हे ज्याला कळालं ना, माझं एकच टार्गेट आहे, की मला माझ्या आयुष्यात एकही शत्रू नको आहे. ओके, सगळ्यांशी आनंदाने राहायचं आहे. बऱ्याच वेळेस शिस्तीच्या नावाखाली मुलांशी कठोरपणे वागतो मी. त्यावेळेस काही मुलं माझ्या अशी विरोधात जातात, चिडून असतात. पण त्यांना पण मी पुन्हा समजावून प्रेमाने हे करतोच. मग माझी इच्छा आहे तुम्ही पण असंच जगा, आनंदी. ओके. मग टार्गेट दिले करंट इलेक्ट्रिसिटी 2 व्हिडिओ आहेत. एक कंप्लीट करायला अर्धा पाऊण तास लागेल. पहिला छोटा आहे. तिथे कॉन्फिडन्स वाढेल आणि दुसऱ्या व्हिडिओमध्ये पण कॉन्फिडन्स कमी होईल. नाही. मी तुम्हाला सांगतो कॉन्फिडन्स तुमचा हायर लेव्हललाच राहणार आहे मला माहिती आहे. ऑल द बेस्ट.